आज आम्ही चाललो आहे आमच्या गावाकडे कुलदैवतेच्या दर्शनासाठी. तसं तर सकाळी खूप लवकर निघलो होतो, पण ट्रॅफिकमुळे थोडंसं लेट झालं आहे. किती वाजेपर्यंत पोहोचतोय बघूया आता. फायनली पोहोचलो आहे आम्ही इथे. मंदिर खूप सुंदर आहे इथलं, खूप छान. आणि क्लायमेट पावसामुळे तर खूपच छान झालं. यानंतर आता दर्शन आणि पूजा. आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा इथे कोणीच नव्हतं, म्हणजे तशी होती 2-3 लोक, पण फक्त आमचीच पूर्ण फॅमिली होती. त्यानंतर जेव्हा आम्ही दर्शनाला लाईनला थांबलो त्याच्यानंतर आमच्या पाठीमागं खूप मोठी लाईन लागली. पाठीमागं लाईन जरी मोठी लागली असली तरी आम्ही खूप वर्षानंतर आलो होतो देवाला, त्याच्यामुळे पूजा निवांत चालली होती एकदम शांततेत. आणि तिथले काका पण खूप छान कॉपरेट करत होते. आई सांगत होती साईडला ओटी ठेव, नारळ ठेव. आणि पूजा करायला खरंच खूप शांत टाईम भेटला. खूप छान वाटलं तसं, म्हणजे एवढ्या दिवसानंतर येऊन, आणि एवढ्या दिवसानंतर येऊन पण पूजा करायला एवढा शांत टाईम भेटला. पूजा झाली, दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे. घरून पुरणपोळी बनवून आणली होती. आणि जेवण करताना मला व्हिडिओ नाही काढता आला, कारण तिथं पाऊस खूप चालू होता. आणि आम्ही जेवण करण्यासाठी तिथेच मंदिराच्या तिथं एका झाडाखाली थांबलो होतो. आणि आम्ही जेवायला बसलो आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ नाही काढता आला. जेवण वगैरे झालं, तिथं आमचे पाहुणे होते, त्यांच्याकडे गेलो, चहा वगैरे घेतला आणि तिथून निघालो. आता चाललो आहे घरी. तसं घरापर्यंत जाईपर्यंत, म्हणजे घरी जाईपर्यंत मी व्हिडिओ नाही काढू शकणार, कारण आम्ही सकाळी खूप लवकर उठलेलो आणि खूप थकलो आहे आता, नाही का. घरी जातानाच व्हिडिओ काढते आहे, तिथं पोचल्यानंतर नाही काढता येणार आहे. तर खूप छान वाटलं आज बरेच वर्षानंतर गावाकडे जाऊन. म्हणजे गावाकडे तर जातच असतो, पण देवाच्या दर्शनाला नव्हतो गेलो. आणि ते गाव थोडंसं आमच्या गावापासून साईडला आहे, त्याच्यामुळे तिथं असं नेहमी जाणं नाही होत. तर आज गेलतो स्पेशली टाईम काढून.